स्वागत आहे तुमच्या माझ्या सोमवारच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता शुभ सोमवार. तर अशी मस्त आंघोळ झाली आणि उठलं की मोबाईल चार्जर हेच दिसतं नाही का आजकाल सगळ्यांना. मलाच नाही बरं का, सगळ्यांना नाही तर मलाच म्हणतात. चला मग असं चार्जर वगैरे घेऊन आले, खाली फोन चार्जिंगला लावला आणि घेतली नाश्त्याची तयारी, टिफिनची तयारी. तर लेकरांची फरमाईश होती आलू पराठा. तर इकडं चालू आहे बघा अशी मस्त महाराजांची गाणी लावले. तिकडं माझी पोरांची दिवाबत्ती चालली, कारण मेरा गर्ल्स प्रॉब्लेम है इसलिए. तर माझी पोरांना पण मी अशी सवय लागली. मग मी आज सोमवारचं मंदिरात नाही जाऊ शकत म्हणून मी माझ्या पोरीला म्हटलं बा जा असं जल वाहून ये बाप्पांना. तर ती लगेच बघा निघाली. असं पोरांना वळण पाहिजे. मग ती लगेच माझ्या इथं मी छोटंसं आणले बेलाचं झाड बरं का, अशी फ्रेश फ्रेश बेलाचं पत्ता मी माझ्या शंकर महाराजांना, शंकर भगवानांना वाहते. मग ती गेली मंदिरातून आली लगेच बघा इकडं हे करत होती, काय म्हणतात तिकडं आमचे पक्षी आहेत त्यांना खायला देत होती आणि मी इकडे स्वयंपाक करत होते. सगळ्यांचे रुटीन चालू होते. असं आज पोरांचं फरमाईश आलू पराठा आणि माझ्या मुलांना खूप आवडतो आलू पराठा. तर मग मी घेतला लगेच करायला. इकडं मस्त असे गरमागरम आलू पराठे रेडी झाले, एकच नंबर. पोरं लगेच प्लेट घेऊन तयार. माझ्या पिल्ल्याचं लय फेवरेट आहे बरं का आलू पराठा. बघा किती मस्त असं मस्त गरमागरम दिलं पोरांना खायला. इकडं माझ्या पोरीची पण पूजा झालेली बघा, किती छान असं एकदम भारी क्लीन केलंय सगळं नाही का. पोरांना असं वळण झाले. मग सगळ्यांसाठी टिफिनसाठी अशी सॉफ्ट आलू पराठे इकडं रेडी आहेत. मग लगेच पुरीला म्हटलं दूध द्यावं. मोठं पुरी ही माझी खात नाही जास्त, छोटं काही पण खातं, मोठं लाडाचं आहे. ते म्हणतात ना मोठे लाडाचे असतात, तसं ती मोठी माझी खूप डोकं खाते, खूप. मग तिच्यासाठी दूध बनवलं, सगळ्यांची टिफिन वगैरे भरून दिले. लगेच टिफिन भरून दिले की मग मोकळं होतं मला नाही का. पोरांचं आवरले की मग तिचा टिफिन पॅक करून ठेवला. आणि इकडं बघा कसं फोटाला लावते आणि किती घंटावर बघते कपाटात काय काय करतात पोरं आजकालची. तर हे बघा मग मी लगेच पोरांचं ते सगळं आवरून दिलं आणि लगेच घेतले कपडे धुवायला. कपडे आज खूप टॉवेल्स वगैरे धुवायचे होते म्हणून लगेच गेले कपडे धुवायला. मग असे कपडे मस्त वगैरे धुवून घेतले क्लीन आणि मग तेवढ्यात आले जेवायला. मग त्यांना लगेच कढी तर केली होती मी सकाळी, कढी चपाती केली होती आहोंसाठी. मग त्यांच्यासाठी लगेच असं कढी चपाती गरमागरम घेतल्या करायला. आहोंना गरमागरम चपात्या, सगळ्यांना गरमागरम जेवण लागतं आणि मी सगळ्यांना गरमागरम देते, करून नाही ठेवत. आलं की काय किती वेळ लागते करून द्यायला. तर मग लगेच अशा फास्ट घेतल्या चपात्या करायला. आहे बघा मस्त अशा फुल्या चपात्या त्यांना अशा गरमागरम आणि कढी एकच नंबर. पराठे नाही खात, त्यांना ना आवडत. बघा इकडं कढी आणि इकडं मस्त गरमागरम चपाती. मग त्यांचा नाश्ता झाला, जेवले ते आणि मग माझा होता सोमवारचा उपवास. मग मी माझ्यासाठी अशी, मी एकटी नाही खाणार, पोरांना आवडते म्हणून जास्तच एवढी खिचडी करून घेतली. तर चलो